मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्या. आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी देत आहेत शरदजी पाटील. त्यानंतर गोल्ड मेडल आहे, जे गोल्ड मेडल आम्हाला स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील यांनी स्पॉन्सर केलंय, ते देखील आपण देऊया. निलकंठ पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते गोल्ड मेडल द्यायचं आहे. त्यानंतर टी शर्ट देखील आहे, ते देखील द्या. वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील यांच्या माध्यमातून ते टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर झाला आहे. वेल प्लेड प्रतीक पाटील, पुढील मॅच साठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. अतिशय चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि आता मात्र बोलूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. हंसिका पिंपलकर विपक्ष जरीमरी अल्लेमगर या दोन टीम मध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचची सुरुवात आपण ऐकूया आमचे परम मित्र साथी समालोचक द व्हॉइस ऑफ गोरसाई भिवंडी कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाल सर. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतो या जहानमना सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 हे आयोजन. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चौथा सामना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. जरीमरी अलिमगर विपक्ष हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर या दोन संघामध्ये. पिंपलकर संघाच्या संघाने टॉस जिंकलेल्या प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि अलिमगर संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रणव आणि तेजस्वी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय जरीमरी अलिमगर संघाकडून. तर हंसिका स्पोर्ट्स पिंपलकर संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग ट्रॅकवर अमोल माफ करा अमोल बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर प्रणव तर नॉन स्ट्रायकर बॅटर पाहायला मिळतोय या तेजस. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमोल सज्ज होतोय. फ्रंट गोलंदाज आपण बघतोय पिंपलकर संघाकडून पहिले षटक करण्यासाठी सज्ज झालेले. बॉलपेचं पहिले षटक आणि बॉलपेच्या पहिल्या षटकामध्ये दोन षटक ऑल्टरनेटमध्ये पाहायला मिळतात. स्वीप केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, मात्र दोन्ही या क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. चौकार. चौकार आपण बघतोय शॉटने वसूल केलेले आहे प्रणव यांनी. प्रणव या स्वतःचा अकाउंट आणि संघाचा अकाउंट देखील या चौकाराने ओपन करतोय. अमोल फ्रंटला गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर द स्टंप. इथे मात्र चांगला चेंडू अगदी बुंद्यात चेंडू हाताळला होता. चांगली वापसी करताना या चेंडूवर अमोलला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना या चेंडूवर पाहायला मिळतोय.
इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पंचाजवळ आकाशाकडे आणि 5च्या रूपाने फलंदाज बाद. पहिला हादरा जरीमरी आलिमगड संघाला फलंदाज प्रणवच्या रूपाने. पहिला फलंदाज बाद होताना आपण मध्ये 5च्या रूपाने या पहिला हादरा बसतो या आलिमगड संघाला प्रणवच्या रूपाने आणि पहिली सफलता अर्जित करताना अमोला गोलंदाज. नेक्स्ट मॅच यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळाला अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बा विरुद्ध भारत स्पोर्ट्स वलपाड आहे दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघटक आपण देखील टॉससाठी या संपर्क साधायचा आहे. न्यू बॅटर नितेश आता मात्र पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झालेला आहे प्रणव ज्यांनी या बाद होण्यापूर्वी 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. खरं तर पहिल्याच चेंडूला स्वीपच्या शॉटने त्याने चौकार वसूल केला होता. मात्र इथे मात्र लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाते या सीमा पार मिडविकेटच्या वरून हा षटकार. या षटकारीण संघाची धावसंख्या वेगाने वाढून होते. धावलेल्यावर 10 धावा डबल डिजिट मध्ये धावसंख्या प्रवेश करताना पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्ध्या मिनिटामध्ये स्कार्बा विरुद्ध भारत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये. दोन्ही संघ सांगणे आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथे लॉफ केलेला पुन्हा एकदा चेंडूला आपण बदल लॉर फुलटा चेंडू होता आणि हा चेंडू निघून जातोय या लॉंगर रिझन मधून सीमा पार. एका टप्प्याने हा चौकार. बदल होते धावसंख्या पोहोचते 14 वर. पॉझिटिव्ह स्टार्ट आपण पाहतोय या फलंदाज नितेश ज्याने 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवलेला आहे. कारण या अगोदर षटकाराने त्यानंतर हा चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे धुरा नक्कीच आपण पाहतोय या फलंदाजांवर आहे आणि या नितेश जबाबदारी घेताना पाहायला मिळत आहे. या षटकामधील शेवटचा चेंडू अमोलला पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक हाताळताना पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होईल कारण शतरक सिंग चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याचा. या 2 धावीने या षटकाची देखील समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरीमरी आलिमगड संघाची धावसंख्या 16 वर पाहायला मिळते ती 16 धावा. पहिले षटकाची समाप्तीनंतर 1 बाद 16 अशी या चांगली धावसंख्या पाहायला मिळते. एक गडी जरी गमावला असला तरी मात्र इनफ टोटल धावपलकर जरी आलिमगड संघाची पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अंशिका स्पोर्ट्स पिंपलगड संघाकडून. रोहनता येतो या बॉलिंग ट्रॅकवर. दुसरे षटक करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवले गेलेले.
माफ करा नयन येतोय बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय. नयन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. जोपर्यंत चेंडू फील करून फेकी गेला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 वर. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 18 धावा. आपण सामना बघतोय झरीमरी अलिमगर विपक्ष अंसिका स्पोर्ट्स पिंपलगर या दोन संघामध्ये. नयन बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय टेम्पल एंड करून बोलताना. यावेळी स्क्वेअर ऑफ विकेट चेंडू टोलून आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण संघ नाही काय करून पाहायला मिळत आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 19 वर. दुसरे षटक मार्गस्थ आहे अलिमगर संघ आपण बघतोय नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना. इथे मात्र सुरेख चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे फलंदाजाला खोलून ठेवला होता. यॉर्कर लेनचा नक्कीच चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज नयनच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर धाव प्रकार 19 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नयन हाताळताना पाहायला मिळतोय कारण आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि इनमिन 3च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांपासून सध्या तरी फलंदाजाला वंचित ठेवलेलं आहे. एक सिंगल रन्स आणि पंचाचा देखील वाईटचा इशारा होतोय म्हणजे ह्या 2 धावा धावफलकामध्ये जोडल्या जातात आणि 2 धावीने धावफलकामध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते ते 21 वर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्विंग एलिमेंट्स ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी आपण बघतोय गोलंदाज नयन हाताळताना. एक दिशान चेंडूचा जर अपवाद वगळला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे दिशा भरकटताना गोलंदाज औषध ऑफस्टम चेंडू हाताळला जातोय. पंचांचा वाईटचा इशारा नाही. नाईनच्या षटकातील हा दुसरा वाईट चेंडू. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. 22 वर पोहोचते. 2-2. इथे लॉफ्ट चेंडूला लॉफ्ट फटका. फटक्यामध्ये वजन धाव पूर्ण अर्धा डझन. हा वज्र टोला भीम टोला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 6 ने वाढून होते धावफलकावर 28 धावा. 14च्या सरासरी प्रति षटकांमध्ये धावा जोडलेल्या आहेत. 2 षटकाची समाप्तीनंतर आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी मित्रांनो आम्हाला खास सहकार्य ज्यांचा लाभलेला आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश वासुदेव पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे स्वर्गीय भरत राजाराम माले यांच्या स्मरणार्थ नयन भरत माले यांच्याकडून. त्यानंतर या स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय ती ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय मणिबाई दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ
दिनकर झिपऱ्या पाटील यांच्याकडून. त्यानंतर चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय सोपान गोपीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ कार्तिक सोपान पाटील यांच्याकडून पोहोचवले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज आकर्षक सायकल आम्हाला स्पॉन्सर केलेल्या भाटालेगावचे युवा उद्योजक अजय माले यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये मालिकावीर ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या स्वर्गीय सरस चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ विनय सरस पाटील आणि सनी सरस पाटील यांच्याकडून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंटच्या जे आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय त्यामुळे स्पॉन्सर केलेले माजी उपसरपंच प्रमोद बबन पाटील साहेबांना त्यांचं देखील विशेष धन्यवाद. रोहनता येतोय बॉलिंग ट्रॅकवर. इथे या मिस टाइम फटक्या मात्र सेफ लँडिंग होईल, कारण क्षेत्ररक्षक तिथे नव्हतं आणि या परिणामस्वरूप आपण एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. या सिंगल संघाची धावसंख्या वाढते 29. तिसरं षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज रोहनदा. पहिले षटक अमोल याने आलं होतं, दुसरं षटक नयन याने आलं होतं. आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय या आणि धनाजी पाटील याचं लक्ष त्या सिरीजच्या ट्रॉफीकडे लागलेलं आहे. आकर्षक ट्रॉफीज आपण बघतोय या इथे फोर्स केला चेंडूला, फोर्सिंग स्ट्रोक, ताकदीचा पुरेपूर वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. लपताना आपण बघूया, कारण त्याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आणि षटकाने संघाची धावसंख्या येतो. हा कार धावसंख्या 6 मुसंडे मारते, पोहोचते ती 37 वर. 37 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड रन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रोहनदा पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र जोरदार अपील, एजन गॉन, विकेटचा बदल, फलंदाज बाद, तेजस याची गेली संपुष्टात. तेजस यांनी बाद होण्यापूर्वी या चांगले खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे, कारण 2 षटकाच्या मदतीने 17 धावांचं महत्वाचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे आणि चांगली खेळून तो मात्र पॅडमध्ये परतलेला आहे. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. दोन्ही सलमाचे फलंदाज पॅडमध्ये परतले आहेत आणि या नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये ते चौथ्या क्रमांकावर भावेश. संघाचा संघ नाही की ते मात्र प्लॅन मिस, चेंडू पडल्यानंतर निघून जातो या विकेट किपरच्या हातामध्ये. अलिमगड संघाचा संघ नाही का भावेश पाटील आता मात्र सायकल इनला पाहायला मिळतोय. या षटकामधील हा शेवटचा चेंडू. रोहनदा बॉलिंग ट्रॅकवर, सामनाकर फलंदाज भावेश पाटील. इथे मात्र फान केलेल्या चेंडूला शतरक्षक तिथे सज्ज आहे, मात्र त्याला होल देऊन चेंडू गुल होतोय सीमा पार. बॅकवर्ड केलं रिझल्ट मधून हा चौकार.
भारत स्पोर्ट्स वलपाडा विपक्ष आपण सामना पाहणार होतो अर्धा मिनिट कारभाव संघ नाही का तसेच वलपाडा संघ नाही का पण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. या षटकाची समाप्तीनंतर आपण टॉसकडे वळणार आहोत. वैभव भोकरे आणि उज्ज्वल पाटील समशोक काल्हेर जॉयकुमार टॉस बॉक्स समोर पाहतोय ज्यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे आणि टॉस बॉक्समध्ये पुढील सामन्याचा टॉस देखील केला जाईल. इथे आपण पाहतो या दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज दिशांचेनू पंचांच्या समांतर धाव मिळते वाढच्या प्रमाणे अव्वांतर आणि अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 42 वर 42. हर्ष बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय शेवटचे षटक घालण्यासाठी या तो सज्ज झालेला आहे. इथे फोर्स केला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक शतक तिथे सज्ज आहे. व्हॉट एफर्ट अगदी या आपण पाहतोय या सुपरमॅन बनताना. अमोल आपल्याला पाहायला मिळतोय रिप्ले मध्ये. अवघड गेला होता मात्र नक्कीच तो सोपं करताना अमोल पाहायला मिळतोय. कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील म्हणता येईल कॅच ऑफ द डे देखील म्हणता येईल. नितेश हा 5 मध्ये परतताना नितेश यांनी 5 रुपये आपल्या संघासाठी 13 धावांचं योगदान दिलेलं आहे ज्यामध्ये एक चौकार आणि एक षटकाचा समावेश आहे. न्यू बॅटर तर मैदानामध्ये येतोय मुकेश. मयूर पाटील यांना विनंतीपणे व्यापीठ आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून देखील खासदार चषकाचं खास आयोजन आपल्याला मानकुली मैदानावर पाहायला मिळालं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये देखील भारत स्पोर्ट्स वलपाड संघाने धडक मारली होती. त्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय मयूरजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. ऑन साईडला चेंडू फील केला जातोय. एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 43 43 शेवटचं षटक मार्गस्थ आहे. यानंतर मित्रांनो आपण सामना पाहणार आहोत अर्धा मिनिटामध्ये कारभार विपक्ष भारत स्पोर्ट्सचा वलपाडा या दोन संघामध्ये. वलपाडा संघाचे इथे आगमन झालेले आणि अर्ध्या मिनिटामध्ये कारभार संघाचे देखील आगमन झालेले. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे बोलणार आहोत. इथे मात्र चेंडू फिरकून दिलेला आहे. मिस टायमिंग आहे. शतरक्षक चेंडू खाली पुन्हा एकदा आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र झेलबादच्या रूपाने पाहणार होता. वलपाडा संघाची रन मशीन ज्याच्यावर मानकुले मैदानावर पैशाची उधळण देखील केली गेली होती. आतिश पाटील याला आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आणि वलपाडा गावचे युवा उद्योजक आपण बघतोय मयूर पाटील साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बिग बड आपण नक्कीच आपण कौशल पाटील याला देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. या षटकामध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मिस टाइम फटका बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. सिंगल पेक्षा अधिक ना आणि सिंगल संघाची धावसंख्या आलिमगड संघाची पोहोचते ती 44 वर 4-4. धनाजी पाटील मास यांची खास मेहनत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या सर्वांचं लक्ष वेधून घेतात
या आकर्षक ट्रॉफीज, त्या ट्रॉफीज मध्ये धनाजी पाटील मास यांचा देखील जीव गुंतलेला आहे. हर्ष बॉलिंग ट्रॅकवर टेम्पल इन करून वळताना इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षित इथे सज्ज आणि या अमोलच्या माध्यमातून हा तिसरा झेल, आणखीन एक फलंदाज फेल. अमोल याचं समीकरण बदललं आहे, कारण हर्ष याच्या गोलंदाजीवर 3 झेल अमोल यांनी आतापर्यंत पकडलेले आहे. याच षटकामध्ये 3 झेल त्याने पकडले आहेत आणि या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झालेले आहेत. संघाची धावसंख्या स्थिर आहे, धावपल्याकडे 44 धावा. नवीन फलंदाज अलिमगड संघाकडून खेळपट्टीवर येतोय, हर्ष येतोय आणि हर्ष गोलंदाजी ट्रॅकवर देखील पाहायला मिळतोय. इथे जोरदार अपील आणि या एस बॅटचा स्पर्श क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये हर्ष. आणि अशा प्रकारे या 4 षटकांचा खेळ देखील समाप्त. निर्धारित 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना जरीमरी अलिमगड संघाने आपल्या धावपैकी 10 जोडले होते. एकूण 11च्या सरासरीने 44 आणि 45 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे अंशिका स्पोर्ट्स पिंपळकर या संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. आमच्या जयकुमार टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. तर वलपाडा गावचे युवा उद्योजक मयुरजी पाटील यांना विनंती असेल की आपण आपले शुभ असते आपण टॉस इथे करणार आहोत. जयकुमार टॉस बॉक्स आपण पाहतोय. हे नाणं आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला जयनमान सारंगाव या स्पर्धेचे आयोजक, तर दुसऱ्या बाजूला जयकुमार चषक 20-25. खारबा संघाने सारंगाव कॉल आहे, मात्र जयकुमार आले. तर वलपाड्या संघाच्या संघाने टॉस जिंकलाय. मोहरीजींना विनंती असेल की आपण व्यापारी संवाद व्हायचे. टॉस जिंकले हे स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय आपण पाहतोय. जयकुमार ट्रॉफी एन्जॉय केली जात आहे, तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा धन्यवाद. टॉस आपण जिंकलाय. सामना 4 षटकांचा आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. खारबाव संघाने का टॉस आपण गमवलेला, सर्वप्रथम हे जे आयोजन केले आयोजनाविषयी काय म्हणशील? चांगलं आहे आयोजन. टॉस आपण गमावलेला, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना किती धावांपर्यंत निर्धारित 4 षटकामध्ये जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. आणि पूर्ण संघ ताकदीनिशी उतरेल की आनंद टोपाच्या खारबाव संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? चेंजेस नाही आहेत तेच प्लेयर आहेत. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मित्र टॉस केला गेला आहे. बरेच स्पोर्ट्स वलपाडा संघाच्या संघाने टॉस जिंकलेला. प्रथम गोलंदाजी स्वीकारला मी घेऊन जातोय जयकुमार टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये जे ते सज्ज आहेत माझे सक्रिय समालोचक संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 45-45 धाबांचं लक्ष आहे या ठिकाणी.
यस कौशल पाटील विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान आपण नवा सोबतच जातीची पाटील आपण देखील या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस काय कमालीचं शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं ज्या षटकामध्ये 3 झेल पकडल्या गेल्या होत्या अमोलच्या माध्यमातून आणि हर्ष ते षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर अशा प्रकारे 45 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग हंसिका पिंपलकर संघ कशा प्रकारे करेल आपण पाहूया. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सौरव पाटील विथ गणेश पाटील. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर प्रणव. प्रणव पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू स्क्वेअर लेग मधून डीपला जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. 4 धावा चौकार. फिरवली गेली मात्र बॉल जो आहे थोडा उशिराने येतोय. अर्थातच व्हेरिएशन विविधता आपण पाहिली. निर्धाव बॉल आवश्यकता देखील आहे कारण फक्त आणि फक्त 45 धावा रोखायच्या आहेत तुम्हाला. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अवपत असं नाहीये. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंडर आर्म थ्रो. पुन्हा एकदा चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. लेझी थ्रो पाहायला मिळाला मात्र लक्ष होतं त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांचं. चांगली कॉलिंग झाली सौरव पाटीलच्या माध्यमातून आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. अशा चुका ज्या आहेत त्या तुमच्या टीमला महाग पडतील. या बलेस मात्र ऑन साइडला बॉलला भिडकावलाय. बॉल सरळ आमच्या कॉम्बॉक्सला सलामी देतोय. 6 धावांसाठी षटकार. पाटील यांच्या माध्यमातून सीमारेषे बाहेर कॅच ड्रॉप झाली आहे. षटकार ठोकलेला चेंडू मात्र सीमारेषे बाहेर कॅच सोडली त्या ठिकाणी शरद पाटील यांनी. 6 धावफलक पुढे सरकला. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क हवत असं नाहीये. सिंगल कंप्लीट. नक्कीच डीप मधून जो लेझी थ्रो झाला होता त्यावर डबल धाव कंप्लीट झाली आणि त्यानंतर मात्र हा षटकार आलाय. अर्थातच प्रत्येक धाव जी आहे ना ती अति महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये बनून राहण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सामना जो आहे तो जिंकावा लागेल. प्रणव पाटील पुन्हा एकदा. या बॉल स्लो फुल टॉस बॉल फ्लिक केलाय. बॉलला चेंडू कार्पेट शसाने जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतायत त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट. डीप मध्ये आपण मुकेश पाटीलला पाहतोय. ही तिसरी चुकी त्याच्या माध्यमातून आणि त्या चुकीचं रूपांतर धावांमध्ये होत आहे. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत. 15 धावा. चांगली सुरुवात त्या ठिकाणी पाहायला मिळते. 45 धावांचा पाठलाग करत असताना हंसिका स्पोर्ट पिंपलगर टीमच्या बाजूने पहिल्या षटकामध्ये आल्यात 15 धावा. वेलकम कौशल पाटील. हार्दिक स्वागत आहे.
क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला वेल वाचवा. जरी मरी अल्लेमगार टीमचे कॅप्टन आपण वेले संदर्भात आम्हाला सहकार्य करा प्लीज. यानंतर अजूनही काही मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत, सो प्लीज कोऑपरेट करा. बॉलिंग ट्रॅकवर भावेश पाटील येतोय. षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. पहिल्या षटकामध्ये आल्यात 15 धावा. तर या ठिकाणावर कमबॅक करेल का भावेश पाटील आपल्या टीमसाठी, हे देखील पाहावं लागेल. यस, या ठिकाणी सन्माननीय अतिजी पाटील देखील उपस्थित आहेत. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. जय हनुमान सारंगा आयोजित जयकुमार चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅक वर येतोय. षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी भावेशला आपण पाहतोय. लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट. लॉंग लेग एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग लेग रिझन मध्ये. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक, कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक. या बलेचा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगलं जज केलं. पहिली विकेट. फलंदाज बाद झेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्ष पाटील येतोय. काय कमालीचं षटक फेकलं होतं. शेवटचं षटक, ज्या षटकामध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या हर्ष पाटीलने. मात्र गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु फलंदाजी चांगली करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. भावेश पाटीलला विकेट मिळाली त्या ठिकाणी. पहिला ब्रेक थ्रू काढून दिलाय आपल्या टीमसाठी भावेश पाटीलने. तर आता मात्र समोर तिसऱ्या क्रमांकावरती हर्ष आलाय. या बॅलेन्स खोलवर टप्प्याचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय हर्ष पाटीलला. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं आणि ते कमबॅक आतापर्यंत भावेश पाटीलने करून दिलंय. या बॅलेन्स देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा बॉल निर्धाव जातोय. काही कमालीचं षटक आतापर्यंत गोलंदाज भावेशच्या माध्यमातून. टीमचे कॅप्टन आहेत, नक्की जबाबदारी स्वीकारली त्या ठिकाणी आणि ती जबाबदारी कंप्लीट करत असताना मात्र 3 बॉल टाकून झाल्यात, 1 विकेट घेतली आहे आणि धाव खर्च केली नाहीये. आज टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय. येणाऱ्या 15 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 बॉलवर विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलला पुढे ठेवला होता. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. थोडी चुकी पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि त्या चुकीचं रूपांतर 2 धाव्यामध्ये झाले. ज्या ठिकाणी 1च धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट होत्यात आणि धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17 धावा. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये भावेश पाटीलच्या माध्यमातून. टेम्पल एंड कडनं पुन्हा एकदा बोलतोय. वेलकम अतिश पाटील यांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन होतोय. तालुका क्रिकेट मधील एक मोठं नाव. आपलं हार्दिक स्वागत आहे. अठरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. भावेश पाटीलचा हा शेवटचा बॉल. भावेश पाटील बोलतोय. या बलेस देखील अगदी वेगवान चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत. 1 गडी बाद 18. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक फक्त आणि फक्त 3 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा ज्या आवश्यक आहेत
27 धावांची आवश्यकता आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स अर्थातच वेळ आहे. आपण संधी देऊया डीजे मास्टरला. कम ऑन डीजे. तिसरा षटक पहिला बॉल समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. मुकेश पाटील पुन्हा एकदा षटकात दिला. पुढचा बॉल या बलेच बॅटची आतील कडा लागली आहे. डायरेक्ट हिट जर झाला असतं तर कदाचित मैदान सोडावं लागलं असतं फलंदाजाला. मात्र अतिशय सुब्रेक चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मुकेश पाटीलचं हे अति महत्वाचं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल मुकेश पाटील पुन्हा एकदा. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतात. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज अव्वी पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच आता मात्र या ठिकाणावर अव्वीला आपला अनुभव दाखवावा लागेल. 45 धावा आवश्यक आहेत विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या. सुरुवात तर चांगली झाली होती परंतु त्यानंतर कमबॅक केलंय टीम जरीमरी अल्लेमगरच्या बाजूने. चांगली गोलंदाजी अव्वेश पाटील आणि त्यानंतर मुकेश पाटीलच्या माध्यमातून अतिशय चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉलवर 24 धावांची आवश्यकता. अजून एक टॉप फाईट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्या प्रकारे मागची मॅच आपण पाहिली. एका बॉलवर 2 धावांची आवश्यकता होती टीम गोरसईला. षटकातील पुढचा बॉल आडवा बाटने प्रहार केलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. षटकार. (27) 27 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बलेस बॉलला पुढे ठेवला होता. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या दरम्यान रन आउटची विकेट. महत्वाची विकेट. अभि पाटीलला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
27 धावा झाल्या आहेत. मात्र अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 18 धाबांची आवश्यकता. अर्थातच हा बॉल जो आहे तो अति महत्वाचा आहे, कारण या बॉल नंतर आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया प्रतीक कशा प्रकारे साथ देईल हर्ष पाटीलची. मुकेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. टेम्पल एंड कडनं षटकातील शेवटचा बॉल. 7 बॉल 18 ची आवश्यकता. फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय. अतिशय दमदार फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. षटकार. दुरुस्ती या ठिकाणावर ना धाबाच्या झाल्या आहेत त्या 34. 34 झाल्या आहेत. शेवटच्या अंतिम षटकामध्ये डबल 1. 11 ची आवश्यकता. पहिलं षटक 15 धाबांचं, दुसरं षटक 3 धाबांचं आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्यात 16 धावा. अर्थातच आता मात्र अंतिम षटक बाकी आहे. 6 बॉल 11 ची आवश्यकता. नवीन फलंदाज नक्कीच आपण प्रतीक पाटीलला पाहिला, ज्याच्या बॅट मधून एक महत्वाचा फटका षटकार आलाय. तर आता मात्र शेवटचं अंतिम षटक हर्ष पाटील बॉलिंग ट्रॅकवर. तर समोर फलंदाज देखील आपण हर्ष पाटीलला पाहतोय. शेवटचं अंतिम षटक. 6 बॉल 11 ची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल हर्ष पाटील बोलतोय. या बलेस प्रहार झालाय. समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक येतात झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. हर्ष पाटील बॅक टू द डगआउट. विकेट आली आहे पहिल्याच बॉलवर हर्ष पाटील साठी. चांगली रंगत या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. हर्ष पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकात दिला पुढचा बॉल. या वेळेस वेगाने चेंडू हाताला होता. बीट केलाय हर्ष पाटीलला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी हर्ष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र उर्वरित 4 चेंडू आणि 11 ची आवश्यकता. वाडा मॅच. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे तो हंसिका पिंपलगर टीमवर दबाव निर्माण करेल यात काही शंका नाहीये, कारण मॅच अजूनही बॅलन्स आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस मात्र ऑन साइडला प्रहार झालाय. मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
च्या क्षणी मात्र त्या ठिकाणी हरेश पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. यॉर्कर मिस झाला गोलंदाज हर्ष पाटील आणि त्यानंतर मात्र हा प्रहार बरोबर बॅटच्या मधोमध हा फटका पाहायला मिळाला. 3 चेंडू 5 ची आवश्यकता. या वेळेस जोरदार अपील पंच संमत नाहीयेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. धावा कशाही येणं महत्वाचं आहे कारण आता सामना येऊन ठेपलाय. शेवटच्या 2 बॉलवर विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. मागच्या मॅच मध्ये देखील भरपूर रंगत आपल्याला पाहायला मिळाली होती. ज्या ठिकाणी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आपण पाहिली. शेवटच्या षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता होती मात्र गोरसाई संघ पराभूत झाला होता. तर यावेळेस 2 चेंडू आणि 4 धावा. यावेळेस हा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक अति वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद हरेश पाटील. ठाणे जिल्ह्यात त्याचा मान ही विठ्ठलभाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्याचा मान ही विठ्ठलभाईची शान. थँक्यू डीजे. मॅच मध्ये रंगत वाढली आहे कारण आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. प्रत्येककडे ती क्षमता देखील आहे कारण प्रत्येकने याआधी एक बॉल खेळलाय. षटकार ठोकला होता. अर्थातच आता मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 3 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. पुन्हा एकदा मॅच जी आहे ती शेवटच्या बॉल पर्यंत पाहायला मिळते आहे. अंतिम चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर हर्ष पाटील सज्ज झालाय. एक चेंडू आणि सन्माननीय उत्तम पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. शेवटचा बॉल 3 धावांची आवश्यकता. या वेळेस हा बॉल हवा तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत बट चेसिंग इज कंपल्सरी आणि त्याच्या जोरावर सामना जिंकलाय जरी मरी अलीमगड संघाने. सन्माननीय उत्तम पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आयोजक आहेत या स्पर्धेचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम वेलकम.